नमस्कार. आज मी तुम्हाला तारीख पे तारीख म्हणजे नक्की काय याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की कोर्टात फक्त तारीखवर तारीख मिळते. पण खरंच कोर्ट फक्त तारीखच देतं का? की त्यामागे काही आणखी कारणं आहेत, कायदेशीर कारणं असतात? हे आपण बघूयात. आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की कोर्टात केस चालू असताना वारंवार तारीख का मिळते आणि त्यामागे कायदा काय सांगतो. मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे तुम्हाला याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. चल मग आपण बघूयात. कोर्टामध्ये एखाद्या केसला वारंवार जर तारीख मिळण्याची काही महत्त्वाची कारणं असतात. आपण ते बघू. पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ लागतो. अनेक वेळा दोन्ही पक्षाकडून कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदार आणण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे कोर्ट पुढची तारीख हे देत असते. तसंच साक्षीदार हजर नसणे. कधी साक्षीदार कोर्टात हजर नसतो. अशा वेळी न्यायालय पुढची सुनावणी ही देत असतं, म्हणजे पुढच्या सुनावणीसाठी तारीख ही पुढची देत असतात. तसंच पक्षकार आणि वकील हजर नसणे म्हणजेच उपस्थित नसणे. जर वकील केसमधील व्यक्ती हजर नसतील, वकील हजर नसतील तर पुढची तारीख ही दिली जात असते आणि न्यायालयीन सुनावणीसाठी ती पुढची तारीख त्यांना द्यावीच लागत असते. तसंच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणं म्हणजे पेंडिंग केसेस. भारतात कोर्टामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रलंबित केसेस आहेत. त्यामुळे सर्व केसेस एका दिवसात पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून पुढची तारीख ही तुम्हाला घ्यावी लागत असते. कायदा काय सांगतो आपण ते बघूयात. भारतामध्ये कायद्यानुसार कोर्टात अनावश्यकपणे तारीख देण्याचा अधिकार नाही. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 मधील ऑर्डर 17 नुसार न्यायालय आवश्यक कारणं असल्यावरच सुनावणी पुढे ढकलू शकते. तसेच कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 मधील सेक्शन 309 नुसारही कोर्टाने अनावश्यक विलंब टाळून शक्य तितक्या लवकर सुनावणी करणे अपेक्षित आहे आणि ते लवकर सुनावणी करतातच. लोकांनी आपल्याला काय लक्षात ठेवावं ते ऐका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या केसचा अनावश्यकपणे तारीख दिली जात आहे तर तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत कोर्टाकडे लवकर सुनावणीसाठी विनंती करू शकता. म्हणूनच कोर्टात तारीख पे तारीख मिळते यामागे अनेक कायदेशीर प्रक्रिया या असतात. योग्य कागदपत्रे, साक्षीदार, पुरावे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी हा वेळ लागत असतो. या पद्धतीने मी तुम्हाला का तारीख पे तारीख मिळते हे सांगितलेलं आहे. यातच तुम्हाला जर जास्त प्रमाणात व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर मोठा माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.